काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार दीपक श्रीवास्तव आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगाल दीपक जी, प्रभाग क्रमांक 19 मधनं आपण तयारी करत आहात, काय परिस्थितीत नेईन, तुम्हाला काय वाटतं की निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे? सर्वप्रथम मी माझा परिचय देतो. मी दीपक श्रीवास्तव, प्रभाग क्रमांक 19 काँग्रेसचा उमेदवार म्हणून मी लढत आहे इथं आणि ठामपणे उभं आहे. सक्षम कार्यकर्ता म्हणून मी काँग्रेसचा उमेदवार इथं आहे. आणि इथं इलेक्शन लढवण्याचं कारण जे मागील 30 वर्षापासून जे काम आत्तापर्यंत रखडलेले आहे आणि झालेच नाही ते काम करायला कोणीतरी पाहिजे इथं. आता आपण वारंवार नगरसेवकांना विनंती केली आहे, ठेकेदारांना विनंती करतोय, अधिकाऱ्यांना, पण ते कुठं काय काम होत नाही आहे आणि त्यांच्यावर प्रेशर असते काम करू नये. ते फक्त कमिशन बेसिसवर काम करतात. आपल्याला वार्डाचा विकास करायचा आहे. वार्डामध्ये जे खेळणी आहे पोरांसाठी खूप मोठा प्रश्न आहे. ग्राउंडचा प्रश्न आहे, इतर आणि ड्रेनेजचा प्रश्न आहे. इथं इतक्या समस्या आहेत की साफसफाईसुद्धा होत नाही इथं. एकीकडे बघायला गेलं तर तुम्ही म्हणता साफसफाईने समस्या गंभीर आहेत. मग तुम्ही या सर्वांसाठी कधी पाठपुरावा केला नाही का? मी वारंवार पाठपुरावा करतो. मी पत्रही दिलेलं आहे. 2016ला माझं मोठं 10 विषयांवर आंदोलन होता. सर्वात मोठा आंदोलन होता त्यावेळेस. फ्लेक्सवर होता, नागरी सुविधांवर होता आणि जे ब्रिज आता जे झालेलं आहे त्यालाही आपण पाठपुरावा करून केलेलं आहे. ते आज ते ब्रिज झालं तर मला खूप आनंद वाटतो की काहीतरी आमच्या पाठपुरावाचा फायदा झाला. आम्ही आंदोलन केलं आहे शेवटी त्या लोकांसाठी, स्वतःसाठी नाही केलं, जनतेसाठी केलं. आणि पुढील जे आम्ही काम करणार आहोत ते शिक्षणासाठी करणार आहोत, कारण की शिक्षणाची आताही खूप गरज आहे पोरांना, इतर जनतेंना त्याचं खूप हे. आणि डेव्हलपमेंट तर अजिबात नाही आहे. डेव्हलपमेंटची गरज आहे आणि जस्टिस म्हणजे जे न्याय मिळत नाही आहे कोणाला, आपण त्यासाठी करतोय. आणि ट्रॅफिक मुद्दा हा पिंपरी कॅम्पातला सर्वात मोठा मुद्दा आहे. ट्रॅफिक तुम्ही जर बघितलं, चापेकर चौक असतील किंवा पिंपरी मंडई असतील, तिथं तुम्ही जर ट्रॅफिक काढला किंवा काही सणसुदी जर आली तर त्या सणासुदीत तुमची फायर ब्रिगेडसुद्धा येत नाही. आणि फायर ब्रिगेड त्यांना परमिशनच कशी देते की तुमची फायरची गाडीच जात नाही आतमध्ये. तर तुम्ही जर आग लागली, काय लागलं, आणि कपड्याचे खूप मोठमोठे दुकानं आहेत आणि एवढं म्हणजे कंजेस्टेड आहे म्हणजे वाहतूक समस्या सोडून तुम्ही फक्त वाहतूक समस्यासाठी तुम्ही निवडणुकीला सामोरं जात आहात का प्रभागातला इतरही मुद्दा काय आहे? नाही, मी वाहतूकचा एक खूप मोठा पण प्रश्न आहे त्यामध्ये. कारण की ज्या वेळेस काय धोका निर्माण झाला किंवा काय आग लागली, काय लागली, तर तो कोणास थांबणार नाही आहे. ती फायर एक काळ त्यांना जायला रस्ताच नाही आहे. तो एक मोठा प्रश्न आहे. तिथल्या नागरिकांनी तुम्हाला का स्वीकारलं पाहिजे? आज इतके वर्ष झाले, 9 वर्ष झाले, 2022 पासून इलेक्शन झाले नाहीत तरी ते उमेदवार फिरकले नाहीत, कार्यकर्ते फिरकले नाहीत. तिथं त्यांचे कार्यकर्ते किंवा त्यांच्या पक्षाचा कोण आला नाही बघायला, कुठलाही इतर कार्यकर्ता असो, काही असो, स्थानीय सत्ताधारी असो. आणि आज वारंवार आम्ही प्रत्येक कामाची, नागरी सुविधाची पाठपुरावे करतोय आणि करून दाखवतोय. आम्ही ड्रेनेजची समस्या असेल, गटरीची असेल, साफसफाईची असेल, पाणीचा असेल. आम्ही तर म्हणतोय पाणी रोज पाहिजे तिथं, कारण की आम्ही ज्या भागात राहतोय त्या भागात लोक कामाला जाण्याच्या वेळेसच पाणी येतं. ते कामाला जाणार कशी? कामाला जाणं तर आम्ही तोच आहे की पाणी नेहमी यावं, 2 वेळा यावं किंवा परत तीच परिस्थिती पाण्याची आम्ही म्हणजे बघायची इच्छा आहे की पाणी डेली यावं. कारण की जे लोक आहेत कामाला जाणारे ते त्यांना पाणी मिळायला पाहिजे. किंवा नागरिकांना तुम्ही काय संदेश द्याल की नागरिकांनी तुमच्याकडे उमेदवार तुम्ही आहात, तुम्ही त्यांच्या सामोरं जातात, त्यांच्या कोणत्या अडीअडचणीसाठी तुम्ही सदैव तत्पर राहाल, काय आव्हान कराल? आता नागरिकांना मी एवढंच आवाहन करतो की आजपर्यंत हे तुम्हाला इतके वर्ष दिसले नाही आहेत, तुम्हाला आमिष देत आहेत, हे करतायत. 9 वर्षानंतर आलाय, कारण की आज यांना गरज पडली. आणि मी सतत तुमच्या सोबत आहे. मी माझ्या वार्डात जिथं मी राहतो, मी ज्या एरियामध्ये राहतो, नगरमध्ये राहतो, त्या नगरात मी CCTV कॅमेरे बसवलेले माझ्या स्वतःच्या घरचे. आणि जेवढे प्रभाग आहेत, म्हणजे जेवढं आपल्याला एरिया भेटलेले, उद्यमनगर असतील, धावडे नगर असतील, म्हणजे जेवढे आपल्याला एरिया भेटलेले आहेत, वार्ड जेवढा मोठा 19 क्रमांक, मी स्वतःच्या पैशांनी निवडून आल्यानंतर तर ठीक आहे, ती गोष्ट करणारच आहे. आपण स्वतःच्या पैशांनी, मी स्वतःच्या घरच्यांनी मी पूर्ण भागात CCTV कॅमेरे बसवणार आहेत. कारण की मी CCTV कॅमेऱ्याचा ताकद पाहिलेली आहे की ज्या वेळेसपासून बसलेले माझ्या इथं येणारे जे धांगडधिंगा आहे पोरांचे, इतर पोरांचे जे क्राईम होत होते ते 0% झालेले आहे. आणि लोकांनी मला निवडून
का द्यावा मी त्यांना विनंती एवढीच करणार आहे, कारण की मी सक्षम कार्यकर्ता म्हणून उभा आहे आणि ठामपणे मी भोगलेलं आहे. काँग्रेस पक्षाकडनं तुम्हाला उमेदवारी मिळेल का? तुम्ही आता जो म्हणताय की मी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे, काँग्रेसनं मला तिकीट दिलं, काँग्रेसकडनं उमेदवारी मिळेल का? ऐन वेळेला तुम्ही अपक्ष लढाल? 100% मिळणार आहे, कारण की माझ्यासारखा कार्यकर्ता त्यांनी दुसरं दाखवावं. ज्यांनी काम केलंय, आत्तापर्यंत काम केलंय, मग तुम्ही द्या त्यांना. आम्ही सपोर्ट करू जर माझ्यासारखं काय काम करून दाखवलंय त्यांनी. मी तर भोगलेलं, मी किती हल्ले भोगलेले आहेत, माझ्या गाड्या फोडलेल्या आहेत. सगळ्यात एक विषय जर उचलला की एक गाडी गेली माझी. म्हणजे गाड्या फोडल्या, हे फोडल्या, म्हणजे फक्त तुमच्यावर अन्याय होतो म्हणून तुम्ही निवडणुकीला सामोरं जातात का? परिसरातल्या नागरिक समस्यासाठी तुम्ही निवडणुकीला सामोरं जाताय? मी परिसरांच्या नागरिकांच्या सगळ्या समस्याच्या ह्याच्यामध्येच मी पुढे जातोय, सामोरं जातोय. मी माझं वैयक्तिक म्हणत नाही, पण ज्या वेळेस मी नागरिकांचा विषय घेतो, नागरिकांच्या समस्या घेतो, त्याच वेळेस ते विषय घेतल्या माझ्यावर प्रेशर येतो, दबाव येतो. आणि मला त्याची घाबरट नाही, मी भेट नाही त्यांना. उलट मला बळ भेटतं. ज्या वेळेस माझं नुकसान होतं तर मी हार मानत नाही. मला बळ भेटतो आणि मी दुगणी ताकदनी काम करतो. आपण स्वतः एक उत्तर भारतीय आहात. उत्तर भारतीयाचं मतदान पिंपरी 19 वार्डामध्ये मोठ्या प्रमाणात, सर्व उत्तर भारतीय तुमच्या बाजूने राहतील का? अवश्य राहतील. ज्या वेळेस त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाले, तर जर कोण उभं राहिला असेल त्यांच्या मागं, तर मी एकटाच आहे. त्यांनाही माहिती आहे. बरेच वेळा त्यांना फसवण्याचाही प्रयत्न केले गेले, त्यावेळेस पण मीच होतो त्यांच्यासोबत, इतर कोणच नव्हतं. आणि म्हणजे त्यांच्यासाठीच नाही, मी सगळ्यांसाठी. मी कधी जातीवाद करत नाही आणि करणार नाही, क्योंकि आपण सगळे सामान्य माणसंच आहोत. कायदा सगळ्यांसाठी सारखंच आहे. क्राईम झालं तर त्याच्यावर कायदा एकच राहणार आहे की लोकांच्या, म्हणजे ज्यांनी जे क्राईम केले त्याला त्याची शिक्षा मिळणार आहे. म्हणजे तुम्ही एकीकडे बघितलं, भारतीय संविधानाच्या नुसार तुम्ही काम करणार आहात, भारतीय संविधानाच्या नुसार तुम्ही चालणार का? मी संविधानाच्या ह्याच्यावरच चालणार आहे, कारण की आपला संविधान खूपच ताकदवर आहे. आणि ज्याला संविधानाच्या बद्दल खरंच माहिती आहे, ज्यांना मान सन्मान आहे, ते मला हे करतील, मदत करतील. बघितलं असेल आपण, दीपक श्रीवास्तव जे आहेत संविधानावर विश्वास ठेवून संविधानाच्या तत्वावर चालूनच उमेदवारी मागत आहेत. आणि त्यांनी हे देखील म्हटलं की जे नागरिक मतदार करायला येणार आहेत ते संविधानाच्या तत्वावर, मुलावर विश्वास ठेवून मला निवडणुकीत विजय करतील, असा विश्वास देखील त्यांनी दिलेला आहे. आर्य न्यूजसाठी अमोल डंबाळे, पिंपरी चिंचवड, पुणे.